अहमदनगरच्या 40 मतदारसंघातील बूथ पोलवर आता मॉक पोल घ्या अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत। सुजय विखे पाटलांनी आक्षेप घेतलेल्या मतदान केंद्रावर मशीनची मेमरी रिकामी करून मतांची पडताळणी आता केली जाणार आहे। त्यामुळे अहमदनगरमध्ये आता मॉक पोल होणार आहे। पुन्हा एकदा मतांची पडताळणी केली जाणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय 40 मतदान केंद्रांवर विखेंनी आक्षेप घेतला होता आणि या अनुषंगानेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या महत्त्वाच्या सूचना। कशा प्रकारे मॉक पोल होणार आहे आपण पाहूया। आक्षेप घेतलेल्या 40 ईव्हीएमची मेमरी रिकामी करणार। एका मशीनमध्ये प्रत्येकी 1 ते 1400 मतं ही टाकता येणार। किती मतं द्यायची हे ठरवण्याचे अधिकार उमेदवारांना। व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनवरील मतांची पडताळणीही होणार। ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली होणार। आणि अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्याकडे। सुशील, आता अहमदनगरमध्ये मॉकपोल होणार आहे। आता हा मॉकपोल कसा होणार हे तर आपण पाहिलं, पण कशा पद्धतीने निवडणूक आयोगाने आता सूचना दिलेल्या आहेत आणि ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे? निश्चितच श्रोता, जर आपण पाहिलं तर 4 जूनला मतमोजणी पार पडली होती। त्यानंतर 10 जूनला मतदारसंघातील 40 मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करावी असा अर्ज पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला होता। त्यानंतर आता काल मंगळवारी भारतीय निवडणूक आयोगाकडून अहमदनगर जिल्हा निवडणूक आयोगाला एक पत्र आलेलं आहे आणि त्यानुसार आता पुढील कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहे। त्यामुळे आता ही प्रक्रिया कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण अहमदनगर दक्षिणची ही जी निवडणूक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली होती। आटातटीची ही लढाई झाली होती। निलेश लंके अवघ्या 29,000 मतांनी निवडून आलेले आहेत। अगदी निश्चितच धन्यवाद सुशील आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। त्यामुळे अहमदनगरमध्ये होणाऱ्या या मॉकपोलकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।